आरोग्याची माहिती घेणं किंवा आरोग्य टिकवणं हे जागं झाल्याशिवाय शक्यच नाही आहे. हे मला कळलं, तुम्हालाही कळावं असं मला वाटतं. कारण जागं झाल्याशिवाय आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकत नाही. नाही तर रोज आपण म्हणतो सकाळी उठल्यानंतर फिरायला जाणार, सकाळी उठल्यानंतर उद्या फिरायला जाणार. सकाळी उठलं की आपण काय म्हणतो, आज रात्री जरा झोप झाली नाही, उद्यापासून नक्की जाणार, आजचा दिवस कॅन्सल. असं करत 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 आपलं वजन वाढत चाललंय आणि आपलं शरीर दिवसेंदिवस आळसात 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 चाललंय, हे आपण विसरून चाललोय. माता भगिनींना तर नमस्कार. तुम्ही फिरायला एकटे जाऊ शकत नाही, मला चांगलं माहिती आहे. भाषा कोल्हापूरची आहे बरं का, तर समजून घ्या. तुम्ही एकटे फिरायला जाऊ शकत नाही, मला तितकं चांगलं माहिती आहे. 4, 5, 6 जणी जमल्याशिवाय कुठेतरी दरोडा घालायला जायचं असलं, तसं असल्याशिवाय म्हणून तुम्ही फिरायला जाणार नाही. मग तितकंच पळून चुकलंय. मी किती जरी सांगितलं तर तुम्ही फिरायला एकटे जाणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, शक्यतो करून फिरायला जावा. शरीर चांगलं ठेवण्यासाठी जास्त काही गरज लागत नाही. मी पाया पडून वाटल्या सगळ्यांच्या पाया पडतो, एक कळकळीची विनंती करतो आणि माझी जी तळमळ आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. तळमळ एवढीच आहे की सारखं सारखं दवाखान्याकडे जाऊ नका, जास्त औषधं खाऊ नका. माझा काय तोटा किंवा फायदा होणार नाही. तुम्ही जास्त औषधं खालात म्हणून माझा काय तोटा होणार नाही किंवा मला काय फायदा होणार नाही त्याचा. पण काय, आज गरज नसताना आपण खूप दवाखान्यांच्याकडे जातो, गरज नसतानाही खूप औषधं खातो. दवाखाने औषधं वाईट आहेत असं नाही, चांगलं आहे, बरोबर आहे. पण भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे. म्हणून आपल्याकडे धाडस पाहिजे, डेअरिंग पाहिजे, प्रत्येक गोष्टीला डेअरिंग पाहिजे. तर आहे हे आजार काय भानगड आहे, काय आहे? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले? कावळा गेलाय आणि म्हणतोय माझ्या छातीत कळी, ती बीपीची गोळी, ते कुठल्या मेडिकलमध्ये जाऊन म्हटलंय का? कुठल्या डॉक्टरांच्याकडे जाऊन म्हटलंय का? बघा ना, दिवस रात्र काम करणारं गाढव कधी तर म्हणले का माझ्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत? इतर प्राण्यांना पक्ष्यांना कदाचित त्यांना आज्ञा नाही म्हणून ते सुखी आहे. आम्ही जास्त शिक्षण घेऊन आपण अडाणी झालोय आज, हे लक्षात घ्या. आपल्याला आपल्या शरीराची अयोग्य माहिती जास्त आहे, योग्य माहिती नाही. आणि माहिती असेल तर मी सांगतेल्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमच्या किडनीची साईज तुम्हाला माहिती आहे का? किती आहे? तुमचीच आहे ना? घर किती स्क्वेअर फीटचं आहे? सोबत येणार आहे? घर रक्त शुद्धीकरण करून देणार आहे? काय करणार आहे घर तुमचं? राहायला देते, बरोबर आहे. आयुष्यात एक घर बांधायचं आणि त्याचं कौतुक करायला पाहुणे बोलवायचे. म्हणून हसत खेळत राहा. हसणे ब्लड सर्क्युलेशन नीट चालण्यासाठी, हृदयातले ब्लॉकेजेस काढण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी, पोटा व्यवस्थित साफ होण्यासाठी आपल्याला हसणं खूप गरजेचं आहे. का माणसं हसत नाहीत मला कळतच नाही. रस्त्यातून म्हशी चालल्यात नाही हसतात, कधी ऐकलंय का तुम्ही? माणसालाच का कला दिली असेल? परमेश्वराकडे माणसासारखा स्वार्थी दुसरा कोण नाही बरं का. परमेश्वराकडे गेला, परमेश्वर म्हणला हा जा, तुला 25 वर्षाचा अभिषेक. हो म्हणला, स्वतःसारखं शरीर दिलं, एवढं चांगलं शरीर दिलं आणि 25 वर्षाचा अभिषेक काय करू 25 वर्षात? नंतर म्हणला अरे तुला बुद्धी खूप दिली, 25 वर्षात तू काही करू शकतोस, जग पालतं घालू शकतोस मनाला. परमेश्वर म्हणला 25 वर्षात तू जग पालतं घालू शकतोस, मग कशाला काय पाहिजे? नाही म्हणला मग एवढी बुद्धी देऊन काय उपयोगाचं आहे? 25 वर्ष. मग काय म्हणला कमीत कमी 500 वर्ष पाहिजे. देव म्हणला नाही ना 500 वर्ष तू काय करशील काय माहित नाही म्हणला. मग आपल्याला भाजीवाली संघ भांडायची सवय आहे हो. भाजीवालीकडे गेलं तरी सुद्धा आपण 1 रुपयासाठी आणि 50 पैशासाठी भांडतो. ती जर बाई म्हणली 6ला 3ला 1 आणि 5ला 2 तरी आपण 4 रुपयाला देणार का म्हणून येतोच ना तिथून. ही सवय आहे. तसं ते माणसाची सवय ती उपजत आहे ती. देवाला म्हणलं काय नाही मला 500 वर्षात पाहिजे. देव म्हणला राहू दे, बघ एक काम करतो, 500 तुझं राहू दे, माझं राहू दे, 50 वर्षाचा आयुष्य घे. नाही म्हणला 250 वर्ष तरी पाहिजे, शेवटी 200 वर्ष पाहिजे म्हणला. मांडवली शेवटी 100 वर्षावर झाली. म्हणून माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, हे लक्षात घ्या. पण 100 वर्ष देणार म्हटल्यानंतर देवानं काय करायला पाहिजे? मग आता कुठला आणणार ना, कारण कुठं तर खड्डा काढल्याशिवाय कुठंतरी डोंगर होणार नाही. मग देवानं काय केलं? माकडाला बोलवलं, त्याचं 25 वर्षाचं आयुष्य काढलं. कुत्र्याला बोलवलं, त्याचं 25 वर्षाचं आयुष्य काढलं. गाढवाला बोलवलं, त्याचं 25 वर्षाचं आयुष्य काढलं. आणि असं जुळवून शेवटी 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलं.
आता 100 वर्षाचं आयुष्य दिलं म्हणल्यावर माणसानं व्यवस्थित जगायला पाहिजे का नको? पहिली 25 वर्षे बघा माकडासारखा माणूस जगतो, माकडासारखा. इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, कॉलेजमध्ये प्रेमात पड, ह्याच्यावरून उडी मार, लगेच दिल तुटलं, काय झालं, काय फारसं काही शांतपणा नसतो बघा. पहिलं 25 वर्ष शिक्षणात घालवायचे आणि उड्या मारा, ते पण फारसं. कुणाला सांगा पहिली 25 वर्षे काय काय एवढं समजत असतंय? 25 वर्षे माकडासारखं उड्या मारत आयुष्य काढतो. तिथून पुढं तरी 25 वर्षे माणसाची जगावी, तिथून पुढं गाढवाची आयुष्य जगतो बघा 25 वर्षे. म्हणजे 25 ते 50 संसाराचा गाडा ओढत ओढत माणसाचं गाढव होतं शेवटी, गाढवासारखी अवस्था. मग तरी त्यानं 25 वर्ष जगावी, आहे ना? मग तरी माणसाची 25 वर्ष जगावी. माकडाची झालीत, गाढवाची झालीत. तिथून पुढं 25 वर्षानंतर 25 ते 75 हे कुत्र्याचं जीन असतं बरं का माणसाचं. कुत्र्याचं जीन. बसताना सुद्धा गुडघेदुखीमुळे असं फेरी मारून करून बसल्याशिवाय बसायला येत नाही, उठायला येत नाही. आणि आई 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 करायचं. अर्धी माणसं 50-60 नंतर वाकायला चालू झाले असते बघा. गुडघेदुखी, कंबरदुखी. आणि सगळ्यात काय माहिती का, किंमत झिरो. कुत्र्याची किंमत नसते. कोण विचारते सांगा 60-70 वर्षाच्या माणसांना, 80 वर्षाच्या माणसांना? आबा जरा शांत बसा, काय कळतंय तुम्हाला? हे ऐकायला लागतंय. रिटायरमेंट नंतर हळूहळू किंमत कमी होत जाते बरं का माणसाची. 58 वर्षानंतर हळूहळू हळू किंमत कमी होत जाते, अवस्था कुत्र्यासारखी व्हायला लागते. आणि मग शेवटचे 75 ते 100 वर्षे तुम्ही जगलात, मग तुम्ही माणसाचं आयुष्य जगायला बघता. मग तुम्हाला कळते की आयुष्यात आपण हे करायचं राहिलं आणि एवढं जर केलं तर त्यातलं हे घ्यायचं राहिलं, ते घ्यायचं राहिलं. दुसऱ्याला उपदेश करत बसायला बघताय तुम्ही, पण तेव्हाही तुमचं कोण ऐकत नाही. म्हणून मी तुम्हाला पाया पडून सांगतो, 100 नाही तुम्ही 150 वर्ष जगा, पण 150च्या 150 वर्षे तुम्ही माणसाची जगा, माणुसकी दाखवा, माणूस म्हणून जगा आणि माणसासारखं आयुष्य काढा. आणि जगायला शिकलो पाहिजे. आपण आयुष्य काढता का म्हणे? आज माणसं आयुष्य काढायला लागलेले आहेत. आलेला दिवस फक्त ढकलायला बघायचं, काय उपयोग आहे? तर चला मी तुम्हाला आता घरगुती उपाय सांगतो. कारण काय, घरच्या घरी इलाज करा, सगळ्या गोष्टींसाठी सांगतो. काही लोकांना सांगतो की भारताची संस्कृती आणि भारताचे संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत बरं का. आपल्या पूर्वजांनी आपल्या पारंपरिक पद्धती ज्या केलेल्या आहेत ह्या आपल्याला सांभाळायला पाहिजे. खरंच सांगतो, खूप महत्त्वाचे आहेत. आता पारंपरिक पद्धतीने पूर्वजांनी आपल्या प्रत्येक गोष्ट जी केली, खाण्यापिण्यापासून, पिण्यापासून म्हणजे तसं नाही. चला सगळ्यात महत्त्वाचं आहे संस्कार. संस्कृतीवरती आपण होतो. तर संस्कार खूप महत्त्वाचे आहेत, संस्कृती खूप महत्त्वाची आहे. भारताची संस्कृती, भारतातली स्त्री ही जगातली सगळ्यात सौंदर्यवती स्त्री मानली जाते म्हणतात. पण हल्ली काय झालं, पाश्चात्य देशातल्या संस्कृती आपल्याकडे आल्यामुळे हल्ली भारत देशातल्या स्त्रियांचं सौंदर्य किंवा हे कमी आल्यासारखं वाटायला लागलंय मला. हे माझं वैयक्तिक मत आहे खरं सांगायचं तर. काय ते असायचं पूर्वी बघा की पूर्वीचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बघितले तर हिंदी पिक्चरमध्ये गोल साडी असायची, मराठी पिक्चरमध्ये काष्ट्यावरची साडी असायची. पूर्वी आपण आपली आई आजी बघितली काष्टा घालायची, काष्टा घातल्यानंतर तिचं पोट एवढंच असायचं. जसं कासोटा कमी होत साडीवर आलं तसं पोट प्लेन व्हायला लागलं आणि साडीवरून ड्रेसवर यायला लागलं आणि ड्रेसवरून जीन्सवर यायला लागलं. तसं स्त्रियांचं पोट वाढत चाललं. पूर्वी आमचे जगदीश खेबुडकर स्त्रियांवरती हरणीची चाल म्हणून गाणी लिहायची. आता कुणाची चाल, आता जर खेबुडकर साहेब असते तर कसली चाल लिहिली असते काय मला माहिती. आता काय लिहायचं होतं तिने, कुणाची चाल म्हणून लिहायची. मी विनंती करून सांगतो तुम्हाला, कारण कसं असते हरणीची चाल, हरणीच्या चालीसारखी स्त्रीची चाल असायला पाहिजे. तुम्हाला एक सांगतो माता भगिनीहो, मला चांगला अनुभव आहे म्हणून मी बोलतो की कसे संस्कार आणि संस्कृती का जपली जायला पाहिजे हे सांगतो. आज स्त्रियांना बघितलं तर गर्भाशयातल्या खूप अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं उघड बोलतो, मला माफ करा तुम्ही, पण कुणीतरी बोलायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार सांगा. आणि तुम्हाला कळत असेल तर तुम्हीही ते समजून घ्यावं असं मला वाटतंय की गर्भाशयातले प्रॉब्लेम येणं खूप हे चालीवरती डिपेंड राहतं बरं का. कारण गर्भाशय ही कोणत्याही हाडाला चिकटलेलं नसतं. गर्भाशय कोणत्याही हाडाला चिकटलेलं नसतं, ते अंतराळीच असल्यासारखं असतं. आणि त्याला जेव्हा चालीमुळं जर एक विशिष्ट अँगल जर मिळाला
तर त्याचं बघा की जे हलणं आहे ना ते व्यवस्थित राहतं आणि त्यामुळं पोटाची साईज आपल्या कमी राहते. नाहीतर काय होतं की वात राहिला म्हणून पूर्वी काय मुलं व्हायची नाहीत का बायकांना? माझ्या आजीला 21 मुलं झाली, माझ्या वडिलांचा नंबर 21 तरी तिला पोट नव्हतं. आणि आज एक मूल झालं तर बाईचं पोट बघितलं तर वात राहिला म्हणतात. मग त्यांचा वात कुठे गेला होता? हा विचार तुम्ही करा. तेव्हा ती काष्टा घालायची, जाम बांधायची, पोट जाम बांधायची. आता आपण ह्या गोष्टी करत नाहीये. आता एकदम लूज असतं, त्यामुळे ते जास्त वाढत जातं, पोट जास्त सुटत जातं. तर चालीवरती हे खूप डिपेंड असतं. त्याला एक विशिष्ट अँगल मिळाला ना तर ते जास्त वाढत नाही. पण एकसारखं राहिलं तर त्याच्यात बघा हळूहळू ते मोठं व्हायला लागतं, म्हणून वात वाढायला लागतं खरं तर. आणि ही चाल महत्त्वाची आहे. मग त्याला कासोटा का असायचा? काष्टा असला ना की ठराविकच अंतर पडायचं पायामध्ये, आणि जे आहे ना अंतर असं जायचं अंतर, पाय असा समोर यायचा बरोबर काष्टा असला की. साडीत पण तसंच होतं बघा. साडीत सुद्धा ना, साडी का असायला पाहिजे? साडीत सुद्धा आपण जास्त लांब पाय टाकू शकत नाही, ठराविक अंतरच टाकू शकतो. पण जीन्समध्ये आणि याच्यामध्ये ड्रेसमध्ये तसं नाही, किती अंतर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे त्याची हालचाल विचित्र होते आणि त्यामुळे गर्भाशयातले प्रॉब्लेम होतात. ट्यूब ब्लॉक होणे जास्त ना, ट्यूब ब्लॉक झाली म्हणतात, गर्भाशयात शिस्ट आली म्हणतात, गर्भाशयात पाण्याची गाठ आली म्हणतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला जबाबदार आपण स्वतः आहोत, ह्याला निसर्ग जबाबदार नाही. तर हे थोडंसं आपण संस्कारामध्ये आणून थोडंसं चालायला पाहिजे, पाळायला पाहिजे. आणि तरच बघा गर्भाशयाचे प्रॉब्लेम, मासिक पाळीमध्ये अंतर कमी जास्त होणे हे सुद्धा त्यामुळेच होतं आहे. इतर प्राण्यांना पक्ष्यांना काय होत नाही, त्यांचे मोनोपॉज होतात, त्यांनाही जास्त कळत नसतं बघा. पण आमच्या ह्याच्यात माता भगिनी जेव्हा मोनोपॉजला सुरुवात होते तेव्हा आमच्या माता भगिनी एकदम भित्र्या बांधतात. अनामिक भीती त्यांच्या मनात असते, कशाची माहीत नाही, कुठली माहीत नाही. कुणाचं कोणतरी मेलेलं असतं त्याचं दडपण यांच्यावरती येतं. हे जे होतं ना हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतं. आणि हल्ली हार्मोन्स इनबॅलन्स हे मला वाटतं 30 नंतरच सुरू व्हायला लागलं आहे, कारण माणसाचं आयुष्य कमी व्हायला लागलं. हे 30 नंतर व्हायला लागलं बघा. 30-35 वयाच्या मुली आहेत ज्या आता, तर त्यांच्यापासून ते सुरुवात व्हायला लागलं हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला. अशा वेळेस महिलांना काही सुचत नाही, भ्रमिष्ट झाल्यासारख्या काही महिला होतात, अनावश्यक विचार करायला लागतात, चित्रविचित्र हालचाली करायला लागतात. ह्याला जबाबदार तुम्ही स्वतः. तुम्ही हे स्वतःला समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही संस्कारामध्ये संस्कृतीमध्ये राहायला पाहिजे. अशा वेळेस पुरुषांना मी विनंती आहे, मी पाया पडून सांगतो की तुम्हीच तुमच्या बायकोला वाचवू शकता. फक्त एकाच गोष्टीतून, कुठलं औषध द्यायला जाऊ नका. तुम्ही म्हणता बघा आजपर्यंत चांगली होती, हे काय हल्ली अलीकडे जरा वेड्यासारखंच वागायला लागली बायको माझी, हे तुम्ही मित्राला सांगता ना, त्याच्यापेक्षा तुम्ही तिला विचारा की तुला काय होतं. तिला समजून घ्यायची गरज आहे. तिला असं वाटतं की माझं कोण ऐकत नाही. मुलंसुद्धा मोठी झाली असतात, मुलंसुद्धा माझं ऐकत नाहीत. मुलं जाऊ द्यात, नवऱ्यानं तरी ऐकायला पाहिजे ना, असं तिला वाटते. पण अशा वेळेस नवरा जर म्हणायला लागला की ही काय वेड्यासारखं वागते, तर त्यावेळेस मात्र तिला आधार राहत नाही आणि अशा वेळेस ती भ्रमिष्ठांसारखी वागायला लागते. म्हणून मी पाया पडून सांगतो पुरुष मंडळींना की तुम्ही आपल्या बायकोला थोडंसं समजून घेण्याची गरज आहे, आधार देण्याची गरज आहे. तिचं ऐकून घ्यायला काय बिघडतं आपल्याला? तिचं ऐकायला काय बिघडत नाही. फक्त तिला वाटते की मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं. पण आपण श्रोता बनायला तयार नसतो. आपण काय करतो? आपण हिटलर व्हायला तयार झालेलो असतो त्यावेळेस. हे तुला काय कळतंय, तुला काय येतंय, जरा शांत बस, पहिलं कशी होतीस, आता कशी वागायलास, काय समजतंय का, असं नाही तसं आहे, तसं नाही तसं आहे, हे म्हणू नका पुरुषाकडून. अशा वेळेस तिला आधाराची गरज आहे आणि तो आधार फक्त तुम्ही देऊ शकता ना. तो आधार तिचे वडील देऊ शकत नाही, तिची मुलं देऊ शकत नाही, ना भाऊ देऊ शकत नाही. तो आधार फक्त आणि फक्त नवरा देऊ शकतो ना. कुठला मित्र किंवा कोणती मैत्रीण तिला देऊ शकत नाही. तिला फक्त आधार देऊ शकतो आणि तिला अपेक्षा नवऱ्याकडूनच असते. माता भगिनींना मी पाया पडून विचारतो, तुम्हाला खरं तुमच्या मनाला विचारा, मला सांगायची गरज नाही. तुम्हाला कुणी ऐकावं असं वाटतंय सांगा? तुमच्या नवऱ्यानंच तुम्हाला आधार दिलेला आवडेल का, मित्रांनी किंवा आणि कुणी आईवडिलांनी, भावानी, कुणी दिलेला चालेल? जो नवरा आधार देऊ शकतो आणि तिची अपेक्षा बरोबर असते, ती तुमच्याकडूनच अपेक्षा करणार. फक्त तुम्ही तिला समजून घ्या. मी पाया पडतो तुमच्या, तिला फक्त समजून घ्या. एकच औषध आहे, तिला समजून घेणे. तिला कुठल्या सायकॅट्रिककडे घेऊन जाऊ नका, तिला कुठले हेवी डोस देऊ नका, तर ती शांत राहील. हार्मोन्स इनबॅलन्स झाली म्हणजे कंप्लीट तो एक 15 ते 20 वर्षाचा कालावधी असतो. यावेळेस तिला खरंच आधाराची गरज असेल ते तुम्ही समजून घ्यावं.
पण महिलांनाही पाया पडून मी सांगतो की तुम्ही ही उगीच हे हार्मोन्स इनबॅलन्स प्रत्येक जीवामध्ये होतात म्हणून काय तुम्हाला काय जगावेगळा रोग झाला असं समजू नका. तुम्ही काय करता की मला काहीतरी वेगळंच झालेलं आहे, मला विचित्र काहीतरी झालेलं आहे आणि माझ्याच नशिबात देव हे का देतो, माझाच नवरा असं का वागतो, हे जे म्हणायला लागतं ना हे बंद करा. तुम्ही थोडंसं समजून घ्या की हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे आहे. आणि अशा वेळेस तुम्ही पिंपळाच्या पानांचा काढा जर पिला आणि थोडंसं मेडिटेशन करा, थोडं शांत राहा, थोडा पुढच्या आयुष्याचा विचार करा की ह्या गोष्टींमुळे तुमच्या मुलांच्या करिअरवरती, तुमच्या मुलाच्या आयुष्यावरती काय परिणाम होईल. नवरासुद्धा बाहेरून जॉब करून आलेला असतो, आल्याबरोबर जर सगळ्याच गोष्टी तुम्ही धडधड धडधड त्यांना ऐकाव्या अशा अपेक्षा धरत असाल तर मग मात्र तुमचंही चुकतं हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. तो जॉबवरून आल्यानंतर त्यालाही बरंच टेन्शन असते, तेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि निवांत तो हातपाय धुवून बसला की मग तिथून पुढे सांगायला चालू करा. त्याची मानसिकता होते, छानसा चहा आणायचा द्यायचं आणि मग ऐका ना म्हणून तिथून पुढे बोलायला चालू करा. ते 100% तुमचं ऐकणार. पण आल्याबरोबर ओ ऐका की इकडे ती बॅग पहिली ठेवा बाजूला, तिकडे इकडे या, मला काय होते सांगतो तुम्हाला, हे म्हणलं तर ते मला आधीच आलोय वाईट बोलतो आणि काय तुझं चाललंय. ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तर थोडंसं समजून घ्या एकमेकांना, तर आणि तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आता पुरुषांचं पण सांगतो, अशा वेळेस काय होतं, पुरुषांची हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात ना त्यावेळेस प्रत्येक पुरुषाला असं वाटतंय की मी पहिल्यासारखा राहिलो नाही, मला स्टॅमिना राहिला नाही, पहिल्यासारखं जमतच नाही मला. मग ते सांसारिक सुख असो किंवा जॉब वर्क असो, कुठला जॉब वर्क असो, मी कमी पडतोय हा कमीपणा स्वतः ते आणायला बघतात, लूज कॉन्फिडन्स करतात. हा कुठल्याही प्रकारचा रोग नाही. मी तुम्हाला परत एकदा हात जोडून सांगतो, हा रोग नाही. हे असं बोलल्यामुळं ठराविक जे तुमच्या मनात विचार येतात ना ह्याच्यामुळे तुमचं आत्मशक्ती किंवा तुमचा जो कॉन्फिडन्स असतो तो कमी होतोय, हा रोग होत नाही. मग त्यावेळेस तुम्ही म्हणताय की नाही हो मला बघा की संसारात सुद्धा नीट सुख घेता येत नाही. मग अशा वेळेस पुरुषाची चिडचिड खूप व्हायला लागते आणि ही चिडचिड होऊ नये ह्यासाठी स्त्रीनं सुद्धा थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. पुरुषांना खरंच समजून घ्या. कधीतरी तुम्ही आपल्या नवऱ्याला म्हणताय का, सांगा काय छान दिसता हो तुम्ही, म्हणता का तुम्ही? काय म्हणता, जावा ते भाऊजी बघा जावा कसे राहतात आणि तुम्ही बघा एने प्लॉट झाला, केस गेले सगळे तुम्ही. काय आहे नाही तर कधी काय नीट नाही, पोट बघा, हे ते बघा, हे बघा, सगळे त्याच्यातल्या कमी काढायला बघताय तुम्ही. अशा वेळेस मग तो तुमच्याकडे लक्ष देणार नाही. मग त्याला जर कोण म्हणलं ना साहेब काय भारी दिसता हो तुम्ही, मग त्यांच्याकडे चहा प्यायला जातो. मग तुमच्याकडे चहाची अपेक्षा ठेवत नाहीत, हे लक्षात घ्या. हे पुरुषांचं असंच असतं ना, जिकडं कौतुक तिकडं चहा प्यायला. म्हणजे असं गैरसमज करून ना मित्रांनी कौतुक केलं, साहेब मित्रांनी म्हणलं तर उगाच गैरसमज करून घेऊ नका. तर अशा गोष्टी लक्षात घ्या. म्हणून सांगतो, विनंती करतो, घरगुती उपाय करत चला, नैसर्गिक जीवन जगा. हे जे हार्मोन्स इनबॅलन्स होतात पुरुषात असू द्यात किंवा स्त्रियांच्या मध्ये असू द्यात, मला माहिती आहे कारण मी पण पुरुष आहे, मलाही माहिती आहे पुरुषांचं काय आहे आणि मी थोडासा अभ्यास केला आहे, त्यामुळे स्त्रियांची मानसिकता मला माहिती आहे की काय असते. तुम्ही खरं सांगा, अनामिक भीती नाही का वाटत? हृदयाची धडधड कुठल्याही कारणानं वाढते का नाही? आणि तुम्हाला वाटत नाही का तुमचं ऐकावं कोणी, नवऱ्यानं ऐकावं असं वाटतं का नाही? वाटतं का नाही? दुसरं कुणी नाही ऐकलं तर चालेल, पण नवऱ्यानं मात्र तुमचं ऐकायला पाहिजे, कारण ते प्रेम उतू जात असते तुमचं, दुसरं काय नसते. आणि हे प्रेम उतू जायलाच पाहिजे, तेवढं प्रेम असायलाच पाहिजे. हां, तर हे समजून घ्यायचं असतं. आणि पुरुषांना तुम्ही समजून घ्यायला, पुरुषांना वाटतंय की नाही सांगा, माझं आता बोलू नका माझ्याशी तुम्ही या गोष्टी, पण प्रत्येक पुरुषाला असं वाटतंय की नाही हो मी कमी पडतोय, ती ताकद राहिली नाही, अंदरुनी विकनेस जो आहे तो माझ्या खूप वाढला आहे आणि त्यामुळे मला जमत नाही असं वाटायला लागते तुम्हाला, आणि त्यात तुम्ही डिप्रेशनमध्ये जाताय. पण हे जाण्याची गरज नाही. कॉन्फिडन्स वाढला तर हा आजार तुमचा निघून जातो. ह्याला औषधं खाऊ नका. बरीच लोक ह्याच्यासाठी औषधं बघत बसतात. औषधं खाऊन सुद्धा खूप लोकांना रिझल्ट येत नाही, कारण औषधाचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. जसं हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना महिलांच्या औषधाचा आणि त्याचा काही संबंध नाही. तर पुरुषांनाही सांगतो काय काय गोष्टी करायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटा साफ ठेवणे. पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी कोटा साफ ठेवायचा. चला आता थोडे घरगुती उपाय बोलतो मी पटपट, त्याच्यात तुम्हाला कोटा साफ करायचं पण सांगून जाईल. केसांसाठी सांगतो, केसांचं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही लिंबूची साल, लिंबू पिळताना लिंबूची साल टाकून देता ना,
तर आजपासून टाकू नका, ती साठवून ठेवा. मिक्सर लावायचं, स्मॅश करायचं. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही ते केसांच्या मुळांना लावायचं. 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटानंतर धुवून टाकायचं. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवसापासून केस गळती थांबेल, ते थांबेलच, पण केस लांब सडक सिल्की पण व्हायला मदत होऊन जाईल. कारण खूप काही सारं कॅल्शियम जास्त, तर त्या कॅल्शियम तुम्हाला त्या लिंबूच्या सालीतून मिळायला लागेल. त्याच पद्धतीनं कुठल्याही पदार्थ, म्हणजे तुम्ही जी फळं खाता ह्याची साल टाकू नका. कलिंगडाची साल, त्याच्यापासून साबण तयार करू शकतो, पण साबण राहू दे, लिक्विड साबण आपण करू शकतो. कलिंगडाची साल घ्यायची, संत्र्याची साल घ्यायची, ही मिक्स करायची, त्याच्यात थोडा लिंबू पिळायचा, स्मॅश करायचं मिक्सरला लावून, आणि ह्याच्यात जर समजा थोडंसं तुम्ही तूप टाकलात आणि ते जर समजा सगळ्या अंगाला लावलात, आंघोळ करायच्या अगोदर, आंघोळीला आपण साबण येतो ना त्याच्यापेक्षा हे न्यायचं आणि मस्तपैकी मिक्स केलेलं अंगाला लावायचं आणि छानसं. म्हणजे ज्यांना ड्राय स्किन आहे त्यांनी तूप टाका, जनरली सगळ्यांनी तूपच टाका, पण ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी फक्त हे करू नका. पण ऑइली स्किन नाही, त्यांनी हे जर केलात तर बघा साबणापेक्षाही तुम्हाला छान रिझल्ट ह्याच्यातून मिळेल. साबणापेक्षाही, म्हणजे कुठलेही स्किन प्रॉब्लेम असू द्यात निघून जातील, घामाची दुर्गंधी निघून जाईल. जर तुम्ही मुगाच्या डाळीचे पीठ लावलात आणि आंघोळ केलात तर सगळे तुमचे जे घामोळे उठलेले असतात ना ते निघून जातील. केळीची साल घ्यायची, केळ माहिती आहे ना? हां, म्हणजे सांगा, मला माहिती असेल तर मी पुढं बोलतो, नाही तर इकडं काय म्हणतात काय माहीत नाही. मी तिकडं मराठवाडा विदर्भात गेलो होतो, तिकडं पेरूला काहीतरी जांबूज म्हणाले, मला कळलं, जाम म्हणतात बघा. मी म्हटलं पेरू माहिती आहे का? ते म्हणजे काय असतंय ते? तर तसं इकडे केळाला काय तर वेगळं म्हणत असतं, तर मला काय माहिती. केले का छिलकाले नाही, आता हिंदी बोललो का नाही. तर केळाची साल घ्यायची, त्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचा मस्तपैकी, खायचा सोडा थोडासा टाकायचा, थोडीशी तुरटी घालायची. केळाची साल, लिंबू, तुरटी आणि खायचा सोडा, हे 4 गोष्टी ठेवायच्या, त्याच्यात मिक्स करायचं. मस्तपैकी थोडं पाणी टाकलं तरी जरासं चालेल. त्याचं लगदा तयार करायचा, चेहऱ्याला लावायचा. वांग असू दे, काळे डाग असू द्यात, पिंपल्स असू द्यात, सगळं गायब करून बघा. एका ॲप्लिकेशनमध्ये जर नाही फरक पडला तर तुमचा खर्च मी करायचा. मला माहिती आहे सगळ्यात जास्त महिलांचा मेकअपचाच खर्च जास्त असतो, तो खर्च मी करायचा. चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, ह्या गोष्टी करून बघा. अजून जर सांगायचं म्हटलं, मुगाची डाळ आहे, काळ्या उडदांची डाळ आहे, ह्यानं जर समजा कॅल्शियम जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल, काळ्या उडदाच्या डाळीनं तुम्ही आंघोळ करायची, डाळीच्या पिठानं आंघोळ करायची. बॉडीमध्ये कॅल्शियम वाढायला लागतं का, बॉडीला ग्लो यायला लागतो. आणि अजून जर समजा तुम्हाला ग्लो आणायचाच असेल, एकदम बेस्ट ग्लो, तर गुलाबाच्या पाकळ्यांचा काढा करायचा, 2 चमचे प्यायचा. गुलाबाच्या पाकळ्यांचा काढा. बीट आहे, बीटाचा काढा करायचा, प्यायचा. बीट माहिती आहे ना, लाल असतं बीट, त्याचा. स्ट्रॉबेरी घ्यायची, स्ट्रॉबेरी सुद्धा तुम्ही, स्ट्रॉबेरी जर समजा सगळ्या चेहऱ्याला लावलात, अंगाला लावून जर हे केलात, आंघोळ केलात, तर गुलाबी कलरची स्किन व्हायला लागते. तुम्ही करून बघा ह्या गोष्टी. हां, आणि जर समजा इंटेक केला, जर हे पोटात घेतलात स्ट्रॉबेरीचं जर काढा तुम्ही, तर काढे खूप महत्त्वाचे आहेत. अशा खूप साऱ्या वनस्पतींचा, मंजिष्ठा माहिती आहे का तुम्हाला? मंजिष्ठा वनस्पती, तर मंजिष्ठा वनस्पतीचा काढा हा तुमच्या स्किनवरचे सगळे प्रॉब्लेम घालू शकतो. सगळे मिळत असेल ओरिजिनल मंजिष्ठा तर त्याचा काढा करून प्या. अन्यथा मग तुम्हाला सांगू का, तशी औषधं पण भरपूर आहेत मार्केटला, पण आपल्याला ओरिजिनल जे आहे ते ओरिजिनल आहे बघा. मंजिष्ठाबद्दल बोलायचं झालं तर मंजिष्ठाचं ग्लो म्हणून आमचं पण आहे, पण मी तुम्हाला शक्यतो करून सांगेन की तुम्ही घरच्या घरीच करा, घरच्या घरी या गोष्टी करत चला. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकता.